नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज. महाराष्ट्रातील मोठी बातमी. नाशिक राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय ने मोठी कारवाई करत प्रतिभा चाकणकर यांची सखोल चौकशी केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तपासाचा वेगही वाढला आहे. 8 तासांची कसून चौकशी ईडीने प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावून कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी उपस्थित राहून तब्बल सुमारे 8 तास चौकशीला सामोरे गेल्या. चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. प्रकरण काय आहे? हे संपूर्ण प्रकरण नाशिकमधील समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगशी संबंधित आहे. या प्रकरणात अशोक खरात याच्यावर मोठ्या प्रमाणात बनावट, बोगस बँक खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचा आरोप आहे. तपासात असे समोर आले आहे की सुमारे 134 बनावट खात्यांचे जाळे तयार करण्यात आले होते. त्यापैकी काही खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर असल्याचा संशय. या खात्यांतून कोटींचे व्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त. 2 कोटींपर्यंत संशयास्पद व्यवहार. ईडीच्या प्राथमिक तपासानुसार प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर असलेल्या खात्यांमधून सुमारे 2 कोटी रुपयांपर्यंतचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. तसेच 2021 मध्ये जमा झालेले पैसे पुढे वेगळ्या खात्यात वळवले. त्या रकमेतून मोठा परतावा मिळाल्याचा संशय. व्यवहारांची साखळी तपासली जात आहे. कॉल्स आणि मेसेजेसचा तपास. तांत्रिक तपासात महत्त्वाची बाब समोर आली आहे. 2025 ते 2026 दरम्यान प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 230 पेक्षा जास्त कॉल्स, 200हून अधिक मेसेजेस. यामुळे त्यांच्या संबंधांबाबत ईडीकडून अधिक सखोल चौकशी सुरू आहे. प्रतिभा चाकणकर यांचा दावा. चौकशीदरम्यान त्यांनी असा दावा केला आहे की त्यांनी स्वतःचे आणि मुलाचे आधार, पॅन तपशील धार्मिक कामासाठी दिले होते. मात्र अशोक खरातने त्याचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. हा दावा तपास यंत्रणा पडताळत आहे. मुलालाही समन्स. या प्रकरणात पुढील कारवाई करत त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही समन्स बजावले आहे. पुढे काय? ईडीचा तपास अजून सुरू असून आर्थिक व्यवहारांचे स्रोत, बोगस खात्यांचे नेटवर्क, खरातशी असलेले संबंध यांचा सखोल तपास केला जात आहे. पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिपोर्टर अमोल कदम.